स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला बायोमॉलिक्युल्स मध्ये आपण न्यूक्लिक ऍसिड बघत होतो. न्यूक्लिक ऍसिड मध्ये दोन असतात, एक डीएनए आणि आरएनए. डीएनए डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए रायबोस न्यूक्लिक ऍसिड आहे. आता ह्या दोन शुगर आहेत. डीएनए आरएनए मध्ये आपली रायबोस शुगर प्रेझेंट असते. रायबोस शुगर आपली त्याचा हायवर्क प्रोजेक्शन फॉर्म्युला सुद्धा आपण काल काढलेला आहे. सर का लक्षात नाही, डी रायबोस शुगर आणि 2 डीऑक्सी डी रायबोस शुगर हे बीटा फॉर्म मध्ये असतात. हे आपण काल स्ट्रक्चर काढलेलं आहे लास्ट लेक्चरला. त्यानंतर आज आपण न्यूक्लिक ऍसिड मध्ये आपले जे बेस असतात ते 5 हेटेरोसायक्लिक बेस आपले ट्रेन असतात ते आपण बघणार आहे. न्यूक्लिक ऍसिड मध्ये टोटल 5 आपले हेटेरोसायक्लिक बेस प्रोटीन असतात. 5 हेटेरोसायक्लिक बेस आपले ट्रेन असतात. ओके, 5 हेटेरोसायक्लिक बेस आहे. आता ह्या 5 हेटेरोसायक्लिक बेस मध्ये कशा पद्धतीने असणार आहे बघा. 5 हेटेरोसायक्लिक बेसिस, ते 5 हेटेरोसायक्लिक बेसिस मध्ये आपली पिरिमिडीन रिंग पहिल्यामध्ये पिरिमिडीन आपली बेस असतात. पिरिमिडीन रिंग मध्ये पिरिमिडीन रिंग ओके, त्यामध्ये कंटेनिंग 1 रिंग विथ 3 बेसिस. कंटेनिंग पिरिमिडीन 3 बेसिस. पिरिमिडीन रिंग मध्ये 3 बेसिस, 3 बेस असतात त्याच्यामध्ये. कंटेनिंग 3 बेसिस विथ 1 रिंग. 3 बेस असतात आणि ह्याच्यात एक रिंग असते. असं 3 बेस आणि एक रिंग असतात. ओके, मग ते कुठले असतात? सायटोसिन, ओके, त्यानंतर युरासिल आणि कुठले असतात? थायमिन. सायटोसिन, युरासिल आणि थायमिन. आता ही सी आहे. सायटोसिन सी लिहितो आपण, युरासिल यू न दाखवतो आणि थायमिन आपण टी न दाखवतो. लक्षात द्या, सायटोसिन, युरासिल आणि थायमिन CUT. ठीक आहे, पिरिमिडीन रिंग ह्याला म्हणायचं. 5 हेटेरोसायक्लिक बेस आहे. त्यामध्ये पिरिमिडीन रिंग मध्ये 3 बेस येतात आणि 3 बेस मध्ये 3 बेसेस विथ 1 रिंग. एकच रिंग असते त्याच्यामध्ये. सायटोसिन, युरासिल आणि थायमिन. आणि आता यांचे स्ट्रक्चरची आपल्याला काही गरज नाही तरी सुद्धा स्ट्रक्चर तुम्ही करतोय. सायटोसिनचे स्ट्रक्चर कसं आहे लक्षात घ्या. पिरिमिडीन रिंग, पिरिमिडीन रिंग आपली कशी असणार आहे बघा. पिरिमिडीन पॅटर्न मध्ये रिंग असणार. काय असतात या ओके. इथे डबल बॉन्ड असेल. ही आपली पिरिमिडीन रिंग आहे. सध्या पिरिमिडीन रिंग आहे. आता याच्यामध्ये नंबरिंग कसं आहे बघा. हा नायट्रोजन फर्स्ट, इथं सेकंड, इथं थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ आणि इथं सिक्स्थ आहे. ही पिरिमिडीन रिंग. पिरिमिडीन रिंग मध्ये 3 बेस असणार. त्या 3 बेस मध्ये सुद्धा एक रिंग असणार. पिरिमिडीन सारखी एकच रिंग असणार. त्यामध्ये सायटोसिन, युरासिल आणि थायमिन असतात. ओके, तर सायटोसिनचं स्ट्रक्चर कसं असणार बघा. ह्या सेम पिरिमिडीन रिंग पॅटर्न मध्ये सायटोसिन. ओके, हे सायटोसिन आहे. इथं डबल बॉन्ड O, इथं NH, इथं आपला NH. आपलं पिरिमिडीन रिंग पॅटर्न मध्ये आपलं हे सायटोसिन येतं. हे नायट्रोजन ची रिंग आहे ना, 2 नायट्रोजन सेम ह्या पॅटर्न. हे आपलं सायटोसिन आहे. त्यानंतर युरासिल वर, युरासिल वर नायट्रोजन, इथं आपला नायट्रोजन असेल. NH, डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O, NH. काय शकतो हे असेल ते युरासिल असेल. आणि थायमिन जो आहे NH
डबल बॉन्ड O, इथं आपला CH3 आहे, डबल बॉन्ड O काय असतो हा तो आपला थायमिन आहे. ओके लक्षात की पिरिमिडिन पॅटर्न मध्ये 3 येणार लक्षात. पिरिमिडिन पॅटर्न मध्ये पिरिमिडिन रिंग मध्ये कोण असणार आहे, पिरिमिडिन रिंग मध्ये 3 बेस असणार, एक रिंग असणार, एकच रिंग आहे ना, ओके एकच रिंग असेल 3 बेस, सायटोसिल, युरॅसिल आणि थायमिन. आणि त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा दुसरे आहेत आपले प्युरिन रिंग. प्युरिन रिंग मध्ये बघा प्युरिन रिंग, प्युरिन रिंग आपले प्युरिन रिंग मध्ये आपले 2 बेसेस असणार, containing 2 bases with 2 rings, 2 bases with 2 rings, 2 bases with 2 rings, 2 बेसेस 2 रिंग सगळं असतात, 2 रिंग च्यामध्ये काही नसतात. आता प्युरिन रिंग कसे आपण इथं दाखवू, N ही आपली प्युरिन रिंग असणार. ओके इथं आता नंबरिंग कसं आहे बघा, प्युरिन रिंग मध्ये नंबरिंग कसं होतं ते लक्षात ठेवायचं. परत आपले स्ट्रक्चर काढण्याची गरज आहे. 1 2 3 इथं 4 असणार, इथं 5 असणार, इथं 6 असणार, परत इथं 7 8 आणि इथं 9. काय असं तुम्ही प्युरिन रिंग असणार. प्युरिन रिंग मध्ये किती आपल्या प्युरिन रिंग मध्ये 2 रिंग आहेत ना, ओके प्युरिन मध्ये 2 रिंग आहेत, 2 बेसेस विथ 2 रिंग. तर 2 बेस या कुठले असणार, 2 बेस विथ 2 रिंग्स. त्यांच्यात ऍडेनिन असणार आहे, ऍडेनिन ते ऍडेनिन आणि ग्वानिन असणार. ऍडेनिन आपण शॉर्ट मध्ये A असं लिहितो आणि ग्वानिन जो आहे तो आपण शॉर्ट मध्ये याला G असं लिहितो. तर ऍडेनिन आणि ग्वानिन हे 2 आपले प्युरिन रिंग मध्ये असणार आहेत. प्युरिन रिंग मध्ये ओके ऍडेनिनचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, सो प्युरिन पॅटर्न मध्ये हे आपलं ऍडेनिन असणार, ऍडेनिन असेल. ह्याच पॅटर्न मध्ये आहे, फक्त NH अटॅच करायचं. आणि ग्वानिन जो आहे तो ग्वानिन कसा आहे, NH हे आपलं ग्वानिनचं स्ट्रक्चर. कशातील हे 5 हेटेरोसायक्लिक बेसिस आपले प्रेझेंट आहेत लक्षात. 5 हेटेरोसायक्लिक बेसिस आहेत ते न्यूक्लिक ऍसिड मध्ये. पिरिमिडिन रिंग मध्ये 3 बेसिस विथ 1 रिंग,
कुठले 3 बेसेस सायटोसिन, युरासिल आणि थायमिन. आणि प्युरिन रिंग मध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन विथ 2 रिंग्स. का 2 रिंग ह्याच्यामध्ये असावे. आता ह्याच्यामध्ये युरॅसिल जो असतो, युरॅसिल ऑकर्स इन आरएनए. युरॅसिल आपला कुठे असतो? फक्त आरएनए मध्ये असतो. युरॅसिल ऑकर्स इन आरएनए. युरॅसिल आपला यू ऑकर्स इन आरएनए हा फक्त आरएनए मध्ये असतो. आणि थायमिन, थायमिन ऑकर्स इन डीएनए. थायमिन कुठे असतो? आपला डीएनए मध्ये असतो. थायमिन टी आपला डीएनए मध्ये पहिला असतो. तसं तर अशा पद्धतीने हे आपले हे सगळे हेटेरोसायक्लिक बेसेस आहेत. युरॅसिल इन डीएनए आणि आपला थायमिन कुठे असणार? ते युरॅसिल असता आरएनए मध्ये असणार, थायमिन हा डीएनए मध्ये असणार. म्हणजे आरएनए घेतला तर युरॅसिल तिथं प्रेझेंट असतो, थायमिन नसतो. आणि डीएनए घेतला तर थायमिन असतो, युरॅसिल तिथं नसतो. हे लक्षात ठेवायचं. ओके. युरॅसिल ऑकर्स इन आरएनए आणि थायमिन ऑकर्स इन डीएनए. ओके. ऑकर्स इन डीएनए ओनली. समजा लक्षात ठेवायचं. ओके. अशा रीतीने हे सगळे बेस आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये बघायचं पॉलिन्यूक्लियोटाइड चेन ही फॉर्म कशी होत असते ते आपल्या याच्यामध्ये स्टडी करायचं. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन. बघायचं द पॉलिन्यूक्लियोटाइड चेन is the backbone of nucleic acid molecule. Is the backbone of nucleic acid molecule. Is the backbone of nucleic acid molecule. की पॉलिन्यूक्लियोटाइड चेन ही न्यूक्लिक ऍसिड मॉलिक्यूलचा बॅकबोन आहे असं. आता त्यामध्ये बेस शुगर फॉस्फरिक युनिट, बेस शुगर आणि फॉस्फरिक ऍसिड, बेस शुगर आणि फॉस्फरिक ऍसिड आर कॉल्ड न्यूक्लियोटाइड. त्याला आपण न्यूक्लियोटाइड असं म्हणतो. आर कॉल्ड न्यूक्लियोटाइड. ओके. लक्षात बेस शुगर फॉस्फरिक ऍसिड युनिटला आपण काय करणार आहे? ओके. न्यूक्लियोटाइड म्हणणार आणि फक्त बेस शुगरला न्यूक्लियोसाइड. बेस शुगर इज कॉल्ड न्यूक्लियोसाइड. ओके. बेस शुगरला आपण न्यूक्लियोसाइड म्हणणार आहे आणि बेस शुगर फॉस्फरिक ऍसिडला आपण काय म्हणणार आहे? न्यूक्लियोटाइड ऍसिड म्हणणार. आता आपण न्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन बेस शुगर आणि फॉस्फरिक ऍसिड पासून आणि बेस शुगर पासून फक्त न्यूक्लियोसाइडचं फॉर्मेशन. आता सुरुवातीला लक्षात घ्या त्या दोघांच्या मध्ये न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड मध्ये आपले लिंकेज कसं असतं त्याच्यात आपली शुगर जी प्रेझेंट असते ते आपली शुगर कुठली असते? रेग्युलर शुगर आपली डीएनए आरएनए मध्ये रायबोज शुगर असते. ते रायबोज शुगरचा आपण हॅवॉर्क फॉर्म्युला इथे काढणार. तर न्यूक्लियोसाइड मध्ये काय असणार आहे? फक्त बेस शुगर. तो इथं मी लिहितोय बेस शुगर. आपला बेस आहे, बेस आणि शुगर. शुगर आपली रायबोज शुगर इथे मी दाखवतो. रायबोज शुगर, रायबोज शुगर इथं असताना इथं बेस असताना तो 1 नंबरच्या कार्बनला हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, इथं फोर्थ असताना इथं H, इथं असताना H, OH, त्यानंतर इथं H, OH, इथं असताना H, त्यानंतर CH2OH. ओके. ते असणार 1 2 3 4 5. ओके. ठीक आहे. असेल आपलं न्यूक्लियोसाइड.
बेस आणि शुगर ही आपली रायबोज शुगर आहे ना, रायबोज शुगरला 1 नंबरच्या कार्बनला आपला बेस अटॅच होणार आहे, त्याला आपण न्यूक्लियोसाइड म्हणणार. आता बेस शुगर आणि फॉस्फरिक ऍसिडच्या युनिटला आपण काय म्हणूया, न्यूक्लियोटाइड असं म्हणणार. ते कसं असेल बघा, न्यूक्लियोटाइड. O minus O minus. ओके, हे आपण लक्षात घ्या की आपले न्यूक्लियोटाइड आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, न्यूक्लियोटाइड. इथे काय बघा, बेस आहे की आपली रायबोज शुगर आहे आणि हा फॉस्फेट ग्रुप आहे. चल का, फॉस्फेट ग्रुप ही फॉस्फरिक ऍसिड आपला H3PO4 आहे ना, H2PO4, त्यातले 2 H+ आणि इथले रिमूव्ह झाले. बेस शुगर, फॉस्फरिक ऍसिड किंवा फॉस्फेट ग्रुप, त्याला आपण काय म्हणणार आहे, न्यूक्लियोटाइड असं म्हणणार. का ते न्यूक्लियोटाइड असणार. आता लक्षात घ्या कुठले कुठले बेस आहेत आपले, 5 बेस आहेत ना. ओके, कुठले आपले सायटोसिन, युरासिल, थायमिन. आणि कुठले ते आपले पिरिमिडीन रिंग मधले, आणि दुसरे आपले कुठले पिरिमिडीन रिंग मधले ऍडेनिन आणि ग्वानिन आहे. ते आपले कुठे असणार आहे, इथे येणार. सॉरी, इथे बेस केले काय ठिकाणी येणार. चल का. ओके, शुगर युनिट हे एकमेकाला जॉइन होत असताना C3 आणि C5OH ग्रुपला जॉइन होत असतात. आणि शुगर युनिट C3 आणि C5OH ग्रुपला जॉइन होत असतात. जॉइन टू फॉस्फेट. शुगर युनिट एकमेकाला जॉइन होत असताना C3 कार्बन मध्ये 3 नंबरचा आणि हा 5 नंबरचा. तर एक शुगर युनिट दुसऱ्या शुगर युनिटला जॉइन होत असताना 3 नंबरचा कार्बन आणि 5 नंबरच्या कार्बनला जॉइन होत असतात. तर आणि कसे इथं परत दुसरा इथं आले समजा 3 आणि 5 असं लिहिले, मी बरोबर असं खाली काढणार ना आपण. तर का 3 आणि 5 ला लिंकेज म्हणतात. शुगर युनिट बघा, याच्यामध्ये अ शुगर युनिट आर जॉइंड टू phosphate group. Sugar unit are joined to phosphate to C3 and C5. C3 and C5OH. 3 नंबरच्या कार्बनचा OH ग्रुप आणि 5 नंबरच्या कार्बनचा OH ग्रुप, त्यांच्या OH ग्रुपला कोण अटॅच होत असतात, ओके, शुगर युनिट अटॅच होत असतात. ओके, शुगर युनिट आहे जॉइन टू फॉस्फेटला जॉइन होत असतात, तसे तर C3 आणि C5OH ग्रुपला. ओके, ते लक्षात ठेवा. आणि हेटेरोसायक्लिक बेसिस आर अटॅच टू C1 ऑफ ईच शुगर युनिट. हेटेरोसायक्लिक बेसिस आर base are attached to heterocyclic base are attached to C1 of each sugar unit. C1 of each sugar unit. Okay, heterocyclic base are attached to C1 of each sugar unit. प्रत्येक शुगर युनिटच्या 1 नंबरच्या कार्बनला कोण अटॅच असतो, हेटेरोसायक्लिक बेस. 1 नंबरच्या कार्बनला हेटेरोसायक्लिक बेस अटॅच असतो. एक लक्षात असतं. तो C1 of each sugar unit to beta linkage. ते बीटा लिंकेज मध्ये अटॅच असतं. तर बीटा लिंकेज म्हणजे काय असणार, ऍडेनिन कार्बन C1 चा OH कुठे असणार, अपवर्ड पोझिशनला असणार. तर का वरती साइड आपली बीटा ना, लोअर आहे ती अल्फा साइड. हे लक्षात ठेवायचं. आता बघा, सुरुवातीला आपण न्यूक्लियोसाइडचं फॉर्मेशन बनवणार. न्यूक्लियोसाइड कसं आहे आपला, बेस आणि शुगर, ही बेस शुगर.
आणि न्यूक्लियोटाइड मध्ये काय राहणार, बेस शुगर आणि फॉस्फरिक ऍसिड युनिट राहणार. आता मी तुम्हाला ह्यातलं एक एक स्ट्रक्चर मी दाखवते कशा पद्धतीने आपले हे फॉर्म होत असतात. ओके, बघा इथं कशा पद्धतीने हे फॉर्म होत असतात हे तुम्हाला इथं मी रिप्रेझेंट करतोय. आता इथं पहिल्यांदा आपण इथं रायबोज शुगर साठी दाखवूया डी रायबोज शुगर आणि दुसरा आपला डीऑक्सी रायबोज शुगर, दोन्ही पण घेऊया. काय बघा त्यामध्ये कशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार बघा. आता स्ट्रक्चर इथं मी ऑलरेडी काढलेलं आहे. सुरुवातीला मी इथं दाखवतो पहिला येतो न्यूक्लियोसाइडचं फॉर्मेशन. आता हे कसं होत असतं बघा, न्यूक्लियोसाइड मध्ये बघा पहिल्यांदा न्यूक्लियोसाइड बेस शुगर कुठलाही एक बेस तुम्ही आता घेऊ शकताय. समजा सायटोसिन घेतला असेल की आपली डी रायबोज शुगर आहे. डी रायबोज शुगर, डी रायबोज आपली कुठं पर्यंत असणार आहे, आरएनए मध्ये ना, आरएनए मध्ये असणार आहे. चला डी रायबोज शुगर आहे बघा आरएनए मध्ये असणार आहे. आता आपण हेटेरोसायक्लिक बेस इथं सायटोसिन घेतला असेल इथं आपलं तिथं पण येत आहे वेज. आपली रायबोज शुगर कुठल्या फॉर्म मध्ये असते, बीटा फॉर्म मध्ये असते. अॅनोमॅलिक कार्बनचा वेज वरती असतो. बघा इथं सायटोसिन आपण बेस घेतला असेल, सायटोसिन बेस बघा इथं एक बेस इथे घेऊया आपण सायटोसिन. त्यामध्ये कसं होईल बघा, स्ट्रक्चर काढायचं डबल बॉन्ड ओ एन एच डबल बॉन्ड बरोबर आहे. हा कोलेजन सायटोसिन. आता बेस मध्ये लक्षात करा नंबरिंग कसं आपण करत असतो, पिरिमिडिन रिंग मध्ये 3 बेस आहेत, एक रिंग. इथला कार्बन नायट्रोजन फर्स्ट ना, हा सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ. बरोबर आहे. आता लिंकेज आपलं कसं होत आहे, अॅल्युमिनियम कार्बन आपण सांगितलं होतं काय सांगितलं होतं, शुगरच्या C1 कार्बनला हेटेरोसायक्लिक बेस आपला अटॅच होणार आहे. बघा इथं C1 कार्बनला हेटेरोसायक्लिक बेस अटॅच होणार आहे. कशा पद्धतीने अटॅच केल्यावरती कसं दिसेल बघा, हा उचलून जाणार तर वेज निघून जाणार नाही इथला. बघा हे सेम स्ट्रक्चर आपला असेल ना. बघा इथं CH H OH इथं H OH CH2OH इथं आपला हाय सायटोसिन. डबल बॉन्ड O N इथे याचा कार्बन फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि इथं आपलं काय येतं सिक्स्थ. ठीक आहे. आणि इथं पण काय असणार आहे, आता लक्षात घ्या नंबरिंग जर आपलं पोझिशन आयडेंटिफाय करायचं असेल तर लक्षात घ्या न्यूक्लियोसाइड मध्ये काय केलं जात असतं, प्राइम नंबरनं पोझिशन डिफरन्शिएट केले जाते पिरिमिडिन रिंग मध्ये प्राइम नंबर. तर प्राइम कसं म्हणायला लक्षात घ्या, शुगर मध्ये प्राइम कार्बन, आता ह्याला काय म्हणायचं 1 प्राइम वरती असं डॅश करायचं, ह्याला प्राइम म्हणायचं, ह्याला 2 प्राइम, इथं 3 प्राइम, तर वरती असं डॅश दाखवायचं, त्याला प्राइम असं म्हणायचं. इथे 4 प्राइम आणि इथे काय नाही 9 प्राइम. तर का आणि हिचे 1 2 3 आलेले दाखवायचे म्हणजे डिफरन्शिएट करायचं. म्हणजे प्रत्येक शुगर रिंगच्या 1 प्राइम कार्बनला आपला हेटेरोसायक्लिक बेस अटॅच असतो. सर का हे आपलं काय झालं, रायबोन्यूक्लियोसाइड झालं. आपलं काय म्हणायचं, रायबोन्यूक्लियोसाइड. हे रायबोज शुगरचा न्यूक्लियोसाइड झाला ना, ते रायबोन्यूक्लियोसाइडचं इथं फॉर्मेशन झालं आपलं, ते रायबोन्यूक्लियोसाइड. तर ह्याच पद्धतीने तुम्ही डीऑक्सी सुद्धा घेऊ शकताय. डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड
आता त्यासाठी आपण इथे घेतलं ॲडेनिन ग्वानिन आपण जर घेतला असता त्यासाठी कसं येईल बघा ॲडेनिन जर घेतला असता डीऑक्सी मध्ये काय येणार आहे 2 नंबरच्या कार्बनला OH असताना त्यामध्येच तुम्ही दाखवतो चल का ओके डीऑक्सी रायबोज शुगर आहे इथे दुसरा बेस आपण घेऊ समजा इथे प्युरिन रिंगचा आपण बेस घेऊया प्युरिन रिंग मध्ये काय असणार आहे 2 रिंग आपले येत आहेत समजा 2 रिंग आपले प्रेझेंट असणार आता डीऑक्सी मध्ये काय येणार आहे डीऑक्सी मध्ये 2 नंबरच्या कार्बनला इथे OH येणार नाही ओके डीऑक्सी ऑक्सिजन इथे अब्सेंट असणार आहे ती काय असणार आहे D2 डीऑक्सी रायबोज D2 डीऑक्सी रायबोज शुगर असणार आता ॲडेनिन बेस आपण इथे घेऊया ॲडेनिन आपला कसा असेल बघा त्यामध्ये आता ही प्राइम नंबरला आपण डिफरन्शिएट करणार आहे 1 प्राइम 2 प्राइम 3 प्राइम 4 प्राइम आणि 5 प्राइम हे शुगर मधले पोझिशन आपण प्राइम दाखवणार त्यानंतर आता बेस मधले बघा बेस आता ॲडेनिन 2 रिंगचं कॉम्बिनेशन असणार आहे प्युरिन रिंग NH नायट्रोजन इथं नायट्रोजन असेल पोझिशन आपली इथं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे आपण दाखवलं हे आपलं ॲडेनिन आहे ॲडेनिन ओके हाय हायड्रोक्साइड बेस ॲडेनिन 8 इथं आता अटॅच न अटॅच झाल्यावरती कसं होणार बघा इथं 2 नंबरच्या कार्बनला इथं OH येणार हे D2 ऑक्सिडायबस हा 2 प्राइम इथं अटॅच होईल ॲडेनिन आता ॲडेनिन अटॅच होत असताना प्युरिन रिंग मधले बेस अटॅच होत असताना काय म्हणतात 9 नंबरच्या नायट्रोजनला अटॅच होत असतात चल का आणि इथं प्युरिन रिंग मध्ये काय होतं आपलं 1 नंबरच्या नायट्रोजनला अटॅच होतो इथं 9 नंबरला अटॅच होणार डबल बॉन्ड N double one NH2 बीटा लाइन डीऑक्सीराइबोज न्यूक्लिक एसिड डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड सर का 2 नंबरच्या कार्बनला OH नाही शुगरचा त्यामुळे डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड इथे होणार हे फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियोसाइड असं म्हणतात आता न्यूक्लियोटाइडचं फॉर्मेशन काय होत आहे कशा पद्धतीने फक्त याच्यात फॉस्फेट ग्रुप ऍड होत आहे ना तर फॉस्फेट ग्रुपची जी ऍडिशन असणार आहे ती 5 प्राइम OH ग्रुपला फॉस्फेट ग्रुप ऍड होत आहे 5 प्राइम OH ग्रुपला आता 5 प्राइम OH ग्रुपला ऍडिशन कसं होणार लक्षात घ्या इथंच आता मी दाखवते ॲडेनिन मोनोफॉस्फेट इथं बघा 5 प्राइम OH ग्रुप इथं न्यूक्लियोसाइड मध्ये फक्त फॉस्फेट ग्रुप आपण ऍड करणार आहे म्हणजे थोडक्यात काय असणार आहे न्यूक्लियोटाइडचा मोनोफॉस्फेट ऑफ न्यूक्लियोसाइड्स चल का इथे फॉस्फेट ग्रुप ऍड करा 5 प्राइम OH ग्रुपला चल का P डबल बॉन्ड O त्यानंतर इथं O मायनस फॉस्फेट ग्रुपची ऍडिशन करा P डबल बॉन्ड इथं O मायनस इथं काय आहे O मायनस तर का फॉस्फेट ग्रुप कुठे ऍड होत असणार आपला 5 प्राइम OH ग्रुपला ऍड होणार शुगरचा म्हणजे न्यूक्लियोसाइड मध्ये फॉस्फेट ग्रुप आपण पुन्हा ऍड करणार आहे 5 प्राइम OH ग्रुपला म्हणून आपण काय म्हणू शकतो न्यूक्लियोटाइड्स आर मोनोफॉस्फेट ऑफ न्यूक्लियोसाइड न्यूक्लियोसाइड ते मोनोफॉस्फेट मध्ये न्यूक्लियोटाइड असतात तर का ओके न्यूक्लियोटाइड्स आर मोनोफॉस्फेट ऑफ न्यूक्लियोसाइड्स
मोनोफॉस्फेट ऑफ न्यूक्लियोसाइड्स. न्यूक्लियोसाइडचे ते मोनोफॉस्फेट असतात लक्षात घ्या. आणि फॉस्फेट ग्रुप आहे तो आपला 5 प्राइम OH ग्रुपला आपण ऍड करत असतो. एक योगफोर्स ग्रुप आर अटॅच टू 5 प्राइम OH ग्रुप, 5 प्राइम OH ग्रुप ऑफ शुगर. ओके, चलो आता इथं हा जो आपल्याला मिळणार आहे तो आपला काय असणार सगळं ऍडेनिन मोनोफॉस्फेट. चल त्याला आपण काय म्हणणार आहे AMP म्हणणार आहे. हा न्यूक्लियोटाइड आहे लक्षात AMP. चल का ऍडेनिन आपण इथं ऍडेनिन ऍड केले ना, इथं ऍडेनिन मोनोफॉस्फेट होता. चल का एकच फॉस्फेट ग्रुप आहे. चल का ऍडेनिन मोनोफॉस्फेट आपण त्याला म्हणणार आहे. चल का हे लिंकेज मी इथे दाखवलं ऍडेनिन मोनोफॉस्फेट. त्यानंतर दुसरा इथे मी दाखवतो लक्षात आहे का ऍडेनिन मोनोफॉस्फेट. अशा तीन हे न्यूक्लियोटाइड आपण दाखवत असतो लक्षात घ्या. न्यूक्लिक ऍसिड हे काय आपले पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे लक्षात घ्या. पॉलिन्यूक्लियोटाइड चेन मध्ये काय असतात न्यूक्लियोटाइडचे युनिट असतात. न्यूक्लियोसाइड मध्ये कोण असतं आपला काय बेस आहे, शुगर आहे, फॉस्फेट ग्रुप. तर का बेस कुठला आहे ऍडेनिन आहे, शुगर आपली डीऑक्सिरायबोज शुगर आहे तर आणि हा फॉस्फेट ग्रुप आहे. तसं आता इथं बघा त्यानंतर दुसरे आपले ब्रिज नेम न्यूक्लियोटाइडचे कसे असतात बघा. ब्रिज नेम ऑफ न्यूक्लियोसाइड्स. न्यूक्लियोटाइडचे ब्रिज नेम आपले कसे येतात AMP, त्यानंतर DAMP, त्यानंतर UMP समजा, त्यानंतर DTMP एक्सेट्रा. अशा तीन हे न्यूक्लियोटाइडचे नेम असतात. आता AMP मध्ये काय ऍडेनिन मोनोफॉस्फेट. समजा ऍडेनिन मोनोफॉस्फेट. DAMP मध्ये स्मॉल डी काय सांगत असतात सगळ्या डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड असणार. समजा डीऑक्सिरायबो शुगर असणार आहे. समजा तुम्ही लिहितो नाही तर MP स्टँड्स फॉर मोनोफॉस्फेट. MP मध्ये काय असणार आहे मोनोफॉस्फेट. एकच फॉस्फेट ग्रुप असणार आहे मोनोफॉस्फेट ग्रुप. आणि D जो असणार आहे स्मॉल डी ते आपलं काय असणार आहे डीऑक्सिरायबोज. डीऑक्सिरायबोज इन द न्यूक्लियोटाइड्स. समजा डीऑक्सिरायबोज शुगर असतात. रायबोज आणि डीऑक्सिरायबोज दोन शुगर असतात ना आपले. ओके, आता UMP मध्ये काय युरॅसिल मोनोफॉस्फेट. DTMP मध्ये काय डीऑक्सिरायबोज शुगर असणार आहे आणि कुठला बेस असणार आहे थायमिन असणार आहे. तर का थायमिन मोनोफॉस्फेट. तर का हे लक्षात द्यायचं. अशा तुम्ही ह्यांचं नोटेशन असतं लक्षात घ्या. आता न्यूक्लिक ऍसिडचं जे स्ट्रक्चर आपण बघणार आहे ते स्ट्रक्चर न्यूक्लिक ऍसिडचं कसं असतं ते आता आपण बघणार. आता न्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चर आपलं कशा पद्धतीने फॉर्म होत असतं आणि न्यूक्लियोटाइड एकमेकाला अटॅच होत असतात. अटॅच होत असताना ते कसे अटॅच होत असतात 3 प्राइम OH ग्रुप आणि 5 प्राइम OH ग्रुपला त्यांचे अटॅचमेंट होत असते. हे 3 प्राइम OH ग्रुप आणि 5 प्राइम OH ग्रुप त्यांना त्यांचे अटॅचमेंट होत असते. इथे तुम्हाला दाखवतो. इथे पण लक्षात आहे ना. ओके, आता ह्यामध्ये दाखवतो तुम्हाला त्याच्यात त्यांना ऍडिशन होत असतं. ते 1 मिनिटाला ऍड कसे होत असतात. 1 मिनिट काढलेला आहे आपण सुद्धा दुसरा मिनिट काढतो. बघा इथं स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिडचं स्ट्रक्चर आपल्याला कसं आहे लक्षात. न्यूक्लिक ऍसिड मध्ये DNA आणि RNA असतात. आता पॉलिमर न्यूक्लियोटाइड्स आर फॉर्म्ड बाय जॉइनिंग 3 प्राइम OH group of one nucleoside with 5 prime phosphate of another nucleotide. समजा हे nucleotides are joined together. Nucleotides are joined together 3 prime OH group of one nucleotide. One nucleotide with 5 prime OH group
5 prime OH group of another nucleotide five prime phosphate of another nucleotide. न्यूक्लियोटाइड कसे तयार होत असतात? एका न्यूक्लियोटाइडचा 3 प्राइम OH ग्रुप दुसऱ्या न्यूक्लियोटाइडच्या 5 प्राइम फॉस्फेट ग्रुपला अटॅच होत असतो. 5 प्राइम इतर 5 प्राइम च्या फॉस्फेट ग्रुप ओके हे अटॅचमेंट होत असते. आता दोन एंड्स आहेत पॉलिन्यूक्लियोटाइड चेनचे एकमेकांपासून सेपरेट होत असतात. वन एंड हॅविंग 3 फॉस्फेट ग्रुप ऑफ 5 प्राइम पोझिशन त्याला 5 प्राइम एंड असतात. ओके दोन एंड असतात. टू एंड्स आर 3 टू एंड्स जे आपले किती असतात 3 असतात. एक कुठला असतं आपलं वन एंड यातलं वन एंड जे असतं वन एंड having 3 phosphate group 3 PO4 group 3 phosphate group is called 5 prime end. तर आपण काय म्हणतो 5 prime end असं म्हणतो. ज्या साइडला 3 PO4 मायनस ग्रुप म्हणजे फॉस्फेट ग्रुप 3 असतो त्या एंडला त्याला आपण 5 prime end असं म्हणणार आहे. ओके आणि दुसरा जो एंड असणार आहे अदर एंड having दुसऱ्या एंडला having समजा 3 prime end other end is 3 prime end having 3 OH group is called 3 prime end. त्याला 3 prime end असं म्हणतात. डॅश करतो त्याला आपण प्राइम असं म्हणत असतो. समजा न्यूक्लियोटाइड चेन मध्ये 3 प्राइम OH ग्रुप एका न्यूक्लियोटाइडच्या 5 प्राइम OH ग्रुप ऑफ फॉस्फेट ग्रुप दुसऱ्या न्यूक्लियोटाइडच्या 5 प्राइम फॉस्फेट ग्रुपला अटॅच असतात. दोन एंड 3 असतात. एका एंडला 3 प्राइम एंड म्हणायचं एका एंडला 5 प्राइम एंड असं म्हणायचं. 5 प्राइम एंड मध्ये फॉस्फेट ग्रुप 3 असतो आणि 3 प्राइम एंडला काय असतो OH ग्रुप 3 असतो. ओके समजा आता यामध्ये बघा कशा पद्धतीने असणार आहे. आता की आपण एक न्यूक्लियोटाइड लिहिलेला आहे एक न्यूक्लियोटाइड काढलेला आहे आपण न्यूक्लियोटाइड कसा बेस शुगर फॉस्फेट ग्रुप समजा ही काढलेला आहे. हे आपला कुठला न्यूक्लियोटाइड आहे. आता इथं न्यूक्लियोटाइड आपण समजा आपण ह्याच्यातला काढला डीऑक्सिरायबोज शुगर मध्ये न्यूक्लियोटाइड कसा लिहिणार आहे सांगा. हा डीऑक्सिरायबोज शुगर मध्ये DAMP ना डीऑक्सिरायबोज शुगर आहे ना आपल्या इथं OH नाही ना 2 नंबरचं काम ऍडेनिन आहे मोनोफॉस्फेट DAMP. आता DAMP चं कॉम्बिनेशन मी कोणाबरोबर करतो DCAMP तर DCAMP बरोबर ते कॉम्बिनेशन करतो. ते कसं होईल बघा इथं आता हे तुमच्या लक्षात आलं कसे कंबाईन होणार. एका न्यूक्लियोटाइडचा 5 प्राइमचा फॉस्फेट ग्रुप आणि दुसऱ्या न्यूक्लियोटाइडचा 3 प्राइमचा OH ग्रुप हे एकमेकाला अटॅच होते. इथं आता मी दाखवतो समजा कशा तयार होतील बघा इथं आता मी दाखवतो. ऑक्सिजन आता दुसरा मी इथं सायटोसिन हा मी ग्रुप इथे घेतोय. सायटोसिन इथे घेतला. सायटोसिन आपल्या बेसचं स्ट्रक्चर कसं आहे लक्षात घ्या. सायटोसिन बेस आपण इथे घेतोय. सायटोसिन आणि युरॅसिल हे दोन आपण इथे घेतलाय DCAMP आणि AMP दोघांचं कॉम्बिनेशन करा. कुठलाही आपण एक घेऊया.
काय याच्यामध्ये आता स्ट्रक्चर इथं H इथं असणार आपला नायट्रोजन सायटोसिन आपला पिरिमिडिन रिंग मध्ये इथं नायट्रोजन इथं NH डबल बॉन्ड O इथं असं 1 प्राइम H H H O H डायरेक्ट अटॅचमेंट आपली इथं फॉस्फेट ग्रुपला होणार आहे 3 प्राइम OH ग्रुप ते आता ही इथं असं जोडतोय अशा पद्धतीने अटॅचमेंट होते का इथं की आपला कुठला हेटेरोसायक्लिक बेस आपला इथं सायटोसिन आहे सारखं इथं सायटोसिन आहे त्यामुळे हे जे DCMP म्हणतो डी मध्ये काय डीऑक्सिरायबोज शुगर आहे 2 नंबरचा कार्बन आहे तो OH आहे सारखं इथं 1 प्राइम 2 प्राइम 3 प्राइम 4 प्राइम 5 प्राइम समजा सायटोसिन हा बेस आहे ओके डीऑक्सिरायबोज शुगर सायटोसिन मोनोफॉस्फेट आहे आता कसं तयार होत असतात एक न्यूक्लियोटाइड दुसऱ्या न्यूक्लियोटाइडला अटॅच होत असताना एका न्यूक्लियोटाइड चेन मधला 3 प्राइम OH ग्रुप आणि दुसऱ्या न्यूक्लियोटाइड चेन मधला 5 प्राइम फॉस्फेट ग्रुप त्यातला 5 प्राइम फॉस्फेट ग्रुप आला नाही यांच्यात लिंकेज होत असतं असं लक्षात ओके आणि आपलं हे न्यूक्लियोटाइड चेन तयार होतं खाली पण असं वाढत जाणं वरती पण असं वाढत जाणं लक्षात मग एका एंडला कोण आहे फॉस्फेट ग्रुप आहे ना त्याला 5 प्राइम एंड असतो आणि एका एंडला कोण आहे आपला इकडे ही पे ना चल का 3 प्राइम एंड आपलं कसं आहे पे ना इकडे आपण काय म्हणणार आहे पे ह्याला काय म्हणणार आहे 3 प्राइम एंड असं आपण म्हणणार असं तर इथं 3 प्राइम एंड पे ना 3 प्राइम एंड आणि इकडे वरती काय आपलं 5 प्राइम एंड हे 5 प्राइम एंड आहे कसं ते ओके हे असं वरती वाढत जाणार आहे इथं परत अटॅच होत जाणार असं चल का परत इथे खाली असं अटॅच होत जाणार चल का अनेक न्यूक्लियोटाइड कसं आहे का आता की अशा रीतीने ही डायन्यूक्लियोटाइड जायचं 2 न्यूक्लियोटाइड कंबाईन झाले ना कशा रीतीने ट्रायन्यूक्लियोटाइड 3 असते कंबाईन ना टेट्रान्यूक्लियोटाइड त्यानंतर पॉलिन्यूक्लियोटाइड चेन तयार होणार असेल अनेक न्यूक्लियोटाइड कंबाईन झाले पॉलिन्यूक्लियोटाइड आता तुम्हाला ही शॉर्ट मध्ये दाखवायची असेल एवढी स्ट्रक्चर जर काढायची नसतील तर सिंपल आणि शॉर्ट दाखवायचे शुगर फॉस्फेट असेल का ते बेस शुगर फॉस्फेट ते सिंपल दाखवायचं कसं दाखवायला सर एवढं काय कॉम्प्लिकेटेड करत बसायची सुद्धा गरज नाही ते सिंपल आपण कसं दाखवतो लक्षात ते स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असतं म्हणून दाखवलंय त्याच्या बाबतीत ही अटॅच होत असतात बघा आता फॉस्फरिक ऍसिडचं जे स्ट्रक्चर आपण दाखवत असताना पॉलिन्यूक्लियोटाइडची चेन ही कशी फॉर्म होत असते अनेक न्यूक्लियोटाइडचं कॉम्बिनेशन असते अनेक न्यूक्लियोटाइडचं कॉम्बिनेशन स्ट्रक्चर ऑफ पॉलिन्यूक्लियोटाइड ते आपलं कसं असतं लक्षात पॉलिन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर structure of polynucleotide chain polynucleotide chain चं स्ट्रक्चर कसं असतं लक्षात याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलंय फॉस्फेट ग्रुप हे कसं असतं फॉस्फेट ग्रुप त्यानंतर शुगर आणि त्यानंतर कोण असतो रे आपला बेस त्याला आपण काय म्हणतो असतो न्यूक्लियोटाइड म्हणत असते ना चल का आता हे कशा पद्धतीने स्ट्रक्चर काढतोय आपण लक्षात घ्यायचं इथं आपला फॉस्फेट ग्रुप असतो क्लास ही असणार
हे असं झालं असेल का बेस शुगर फॉस्फेट हे एक न्यूक्लियोटाइड युनिट झालं तर दुसरं न्यूक्लियोटाइड युनिट एकमेकाला अटॅच होत जाणार ना असेल फॉस्फेट ग्रुप चल का इथं वरती लक्षात आहे ना परत इथं हे वरती अटॅच होत जाणार वरती पण असं असणार की फॉस्फेट ग्रुप शुगर बेस असे ही वाढत जाणार सर इथं परत आपण काय आलं शुगर आलं शुगर परत इथं बेस हे सेकंड झालं नंतर आणखी परत शुगर फॉस्फेट ग्रुप ओके यासारखं अटॅच करायचं शुगर आहे परत बेस असा अटॅचमेंट झाला ना इथे लक्षात आहे का त्या साईडला 3 प्राइम एंड असणार आणि त्या साईडला असणार ते 5 प्राइम एंड असणार हे तुम्हाला मी सांगितलं असतं फॉस्फेट ग्रुप ज्या साईडला असतो त्या साईडला 5 प्राइम एंड असतं आणि ज्या एंडला शुगर असतो त्या साईडला काय असणार आपला 3 प्राइम एंड असणार हे लक्षात ठेवायचं ओके पॉलीन्यूक्लियोटाइड चेन ऑफ न्यूक्लिक ऍसिड नेम्ड बाय सिक्वेन्स ऑफ बेसिस ओके लक्षात एका साईडला आता लिहित असताना ऑलवेज तुम्ही कसं लिहायचं लक्षात घ्या ओके लेफ्ट साईडला किती लेफ्ट अशा पद्धतीने हे युनिट लक्षात घ्या हा पहिला न्यूक्लियोटाइड झाला ना बेस शुगर फॉस्फरिक ऍसिड फर्स्ट न्यूक्लियोटाइड हा बेस शुगर फर्स्ट सेकंड हा थर्ड लक्षात घ्या ओके बेस शुगर फॉस्फरिक ऍसिड असे 3 न्यूक्लियोटाइड आहेत की 3 न्यूक्लियोटाइड मध्ये काय होणार आहे ना ट्राय न्यूक्लियोटाइड चेन आहे ट्राय न्यूक्लियोटाइड आणि एक न्यूक्लियोटाइड कंबाईन होऊन पॉलीन्यूक्लियोटाइड चेन तयार होतात बेस शुगर फॉस्फेट चला आता ही स्ट्रक्चर काढत असताना लेफ्ट हँड साइडला ऑलवेज 5 प्राइम एंड घेस आणि राइट हँड साइडला ऑलवेज 3 प्राइम एंड घेस आता तुम्हाला स्ट्रक्चर काढा म्हणलं असेल नेम CATC न्यूक्लियोटाइड तर CATC न्यूक्लियोटाइड तुम्हाला काढा असं म्हणलं असेल CATC न्यूक्लियोटाइड तर CATC न्यूक्लियोटाइड मध्ये काय लक्षात घ्या CA मध्ये सायटोसिन A मध्ये एडेनिन T मध्ये थायमिन G मध्ये ग्वानिन त्यासारखीने सिक्वेन्स काढायचा तर तुम्ही कसं लिहायचं बघा इथं काढतो मी स्ट्रक्चर बघा इथं लक्षात इथं तुम्ही हा फॉस्फेट ग्रुप सुद्धा असा लिहायची काही गरज नाही डायरेक्ट तुम्ही असं फॉस्फेट लिहिले तरी चालेल लक्षात फॉस्फेट सर काय इथं असं आणि त्या साईडला आपलं कोण असणार आहे 5 प्राइम एंड असणार फॉस्फेट ग्रुप आपला ऑलवेज लेफ्ट साईडला त्या साईडला 5 प्राइम एंड असणार फॉस्फेट ग्रुप आपला लेफ्ट साईडला 5 प्राइम एंड फॉस्फेट ग्रुप नंतर कोण येणार आहे शुगर नंतर कोण असतो आपला बेस बेस आता इथं कुठला येणार सायटोसिन आपण सी दाखवतो तो कसं सी दाखवतो परत पुढे काय येणार दुसरा फॉस्फेट ग्रुप नंतर परत काय आहे शुगर बरोबर आहे शुगर नंतर आता कुठला बेस वरती दाखवणार तुम्ही कुठला दिला एडेनिन चल का ते एडेनिन इथं दाखवणार पण का असं चल का परत पुढे काय ना फॉस्फेट ग्रुप शुगर आणि वरती परत बेस कुठला येतात थायमिन इथं दाखवणार लक्षात द्या आता परत बघा पुढचा कुठला फॉस्फेट ग्रुप त्यानंतर शुगर तर इथं कोण येणार आहे तुमचा थायमिन इथं टी दाखवणार आणि ह्या साईडला कुठलं येईल आपलं 3 प्राइम हा सायटोसिन एडेनिन थायमिन आणि तो ग्वानिन तर पेंटेड ग्वानिन इथं आपलं कुठे येणार एडेन आहे 3 प्राइम एंड ना बरोबर नाही की असे आपले चेन वाढत जातात ती पहिला आलं ना चल का पहिला न्यूक्लियोटाइड दुसरा न्यूक्लियोटाइड तिसरा चौथा चल का की अशा तीन तुम्हाला पॉलीन्यूक्लियोटाइड चेन मिळेल हे फर्स्ट न्यूक्लियोटाइड पहिला न्यूक्लियोटाइड येत असताना हा काय आहे आपला सेकंड न्यूक्लियोटाइड याचा चल का इथं पर्यंत चल का इथं हा आपला काय येणार आहे थर्ड न्यूक्लियोटाइड इथं पर्यंत आणि हा आपला न्यूक्लियोटाइड काय आहे फोर्थ न्यूक्लियोटाइड चल का अशा तीन निवडणार कसं तुम्हाला हे स्टार्ट कसं करायचं
लेफ्ट साइडला 5 प्राइम एंड म्हणजे फॉस्फेट ग्रुप घ्यायचा आणि राईट साइडला आपला 3 प्राइम एंड म्हणजे शुगर आपल्याला त्या साइडला घ्यायचं. लक्षात काय असेल काढायचं. तुम्हाला जरी दुसरे एकात दिला असेल त्यामध्ये राइट द स्कीमॅटिक डायग्राम फ्रॉम ट्रायन्यूक्लियोटाइड सेगमेंट म्हणला असेल. ट्रायन्यूक्लियोटाइड सेगमेंट तुम्हाला दिला असेल समजा ट्रायन्यूक्लियोटाइड सेगमेंट एसी तुम्हाला दिला असेल. 3 न्यूक्लियोटाइड ह्याच्यात असतात. कुठला असणार ॲडेनिन सायटोसिन थायमाइन. इथं तुम्ही काय लिहिणार सांगा मग ॲडेनिन. इथं कोण येणार सायटोसिन आणि इथं कोण येणार थायमाइन. इथं पण देणार 3 न्यूक्लियोटाइड चेन. तर असं सांगितलं कसं देतो की अशा पद्धतीने आपलं पॉलीन्यूक्लियोटाइडची सेट तयार होतात. समजलंय का अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आता त्यानंतर शेवटचा पार्ट आहे याच्यामध्ये आपला डीएनए डबल हेलिक्स त्या टॉपिक मध्ये. डीएनए डबल हेलिक्स. डीएनए डबल हेलिक्स कसं दाखवणार सर? वॅटसन आणि क्रिक ह्या सायंटिस्टने डबल हेलिकल स्ट्रक्चर प्रपोज केलं आहे डीएनए. वॅटसन अँड क्रिक सायंटिस्ट प्रपोज डीएनए डबल हेलिकल स्ट्रक्चर. हे त्या दोन सायंटिस्टने डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर प्रपोज केलं आहे. तर त्यामध्ये कशा पद्धतीने डबल हेलिक्स काढला तर सध्या 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड असतात डीएनए मध्ये. 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड ते दोन्ही एकमेकाला अपोजिट असतात. 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड असतात राईट हँडेड स्पायरल त्यांच्यामध्ये असतात आणि त्यानंतर 2 स्ट्रँड्स ते रनिंग अपवर्ड डायरेक्शन. अपवर्ड डायरेक्शनला रन झाले असतात. एक 5 प्राइम एंड टू 3 प्राइम एंड आणि दुसरं 3 प्राइम एंड टू 5 प्राइम एंड आपलं प्रेझेंट असतं. ओके त्याच्यामध्ये 2 स्ट्रँड्स रनिंग अपवर्ड डायरेक्शन असतं. आता ज्यात शुगर फॉस्फेट ग्रुप आहे तो लाइज आउटसाइड ऑफ द हेलिक्स आणि बेस लाई ऑन द इनसाइड परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ हेलिक्स. ओके कशा तीन असतात बघा त्यांच्यामध्ये बेसेस असतात. ते बेसेस मध्ये बॉन्डिंग कसं असतं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. कशा पद्धतीने डीएनए डबल हेलिक्स असतं बघा. डबल हेलिकल स्ट्रक्चर 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड असतात. ते आपले कसे असतात एकमेकाला अशा पद्धतीने हे झालं असतं सगळं बघा राईट हँडेड स्पायरल. राईट हँडेड स्पायरल इथं दाखवतो मी लक्षात कशा पद्धतीने येतात. ओके परत इथं डबल हेलिकल स्ट्रक्चर आपला काय असते हे डबल हेलिकल स्ट्रक्चर असतं. हे डबल हेलिकल स्ट्रक्चर मध्ये 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड असतात. डबल हेलिक्स असते याच्यामध्ये एका स्ट्रँड मध्ये. आता एक आपलं दोन्ही अपवर्ड डायरेक्शनला रन होत असतात. एकाचं एक 3 प्राइम एंड टू 3 प्राइम एंड असं लक्षात घ्या ना. इथं कुठं असणार 5 प्राइम एंड असणार सर का इथं 5 प्राइम एंड आणि एक इथून चालू होतं अपवर्ड. एक खालून असं वरती जातं आणि एक वरून खाली येत असतं. अपवर्ड साइडला रन होत असतात. इथे सुरुवात कशी होत असते 5 प्राइम एंड पासून. ही 5 प्राइम एंड वरती गेलं सर का इथं आपली काय म्हणतात सॉरी हे आपलं इथं कुठलं आलं बघा रे 3 प्राइम एंड इथं 5 प्राइम एंड आलं ना. इथं स्टार्ट करणार आहे सॉरी इथं 3 प्राइम एंड 5 प्राइम एंड आपण चुकवले. एक 3 प्राइम एंड पासून स्टार्ट होणार आणि एंड कुठं होणार 5 प्राइम एंडला. दोन्ही अपवर्ड डायरेक्शनला आपले रन होत असतात. सर का 2 पॉलीन्यूक्लियोटाइड सेट अपवर्ड साइडला रन होत असतात. एक 3 प्राइम एंड टू 5 प्राइम एंड आणि दुसरा 3 प्राइम एंड टू 5 प्राइम एंड. दोन्ही असे उलटे जात असतात सर. एक असे येत असतं तर एक हरून वरती येत असतं. हे असे स्टँड असतात आणि ह्यांच्यामध्ये त्या पॉलीन्यूक्लियोटाइड स्टँड मध्ये कोण असतं रे आपला शुगर फॉस्फेट ग्रुप आणि बेस असतो ना आपला. ओके शुगर फॉस्फेट ग्रुप आपला कसा असतो परपेंडिक्युलर टू द हेलिक्स आउटसाइड ऑफ द हेलिक्स असतो लक्षात घ्या. आउटसाइड ऑफ हेलिक्स. आता डीएनए डबल हेलिक्स हे स्टॅबिलाइज कसं झालं असतं एकमेकांमध्ये त्यांच्यात हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं. हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असतं लक्षात घ्या. याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असल्यामुळे ते लॅडरलाइज स्ट्रक्चर तयार होत असतं. त्यांच्यामध्ये बॉन्डिंग कसं असतं लक्षात घ्या. आता आपले बेस तर तुम्हाला माहिती आहे ऍडेनिन. आता डीएनए मध्ये आपला कोण ऑप्शन असतो रे
युरॅसिल ऑप्शन असतं समजा डीएनए मध्ये युरॅसिल ऑप्शन ऍडेनिन आणि थायमिन यांच्यामध्ये आपला जो बॉन्डिंग असतं ते डबल बॉन्ड असतं आणि सायटोसिन आणि ग्वानिन मध्ये ओके यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड पहिला असतो हे लक्षात ठेवायचं समजा ऍडेनिन आणि थायमिन मध्ये डबल बॉन्ड आणि सायटोसिन आणि ग्वानिन मध्ये कुठला असतो ट्रिपल बॉन्ड असतो ट्रिपल हायड्रोजन बॉन्डिंग असतं एटीपीसी समजा ऍडेनिन ग्वानिन थायमिन यांच्यामध्ये डबल बॉन्ड आणि सायटोसिन ग्वानिन मध्ये ट्रिपल बॉन्ड पहिला असतो आता हे इथं लिहा तुम्ही अशा की समजा इथे तुम्ही ऍडेनिन लिहा ऍडेनिन इथं ग्वानिन असेल इथं परत थायमिन असेल तर त्या साईडला कोण येणार आहे त्या इकडला बरोबर इथं डबल बॉन्ड येणार इथे कोण असणार थायमिन असणार ग्वानिन असेल तर कोण येणार आहे इकडं सायटोसिन ट्रिपल बॉन्ड बरोबर आहे आणि इथं थायमिन असेल तर त्या साईडला कोण येणार आहे कोण येणार ऍडेनिन येणार ना याच्यात बॉन्डिंग कुठला असणार आहे डबल बॉन्ड असणार बरोबर आहे आता समजा तुम्ही ह्या साईडला इथं थायमिन घेतलं टीसी घेतला असेल तर त्या साईडला कोण येणार आहे त्या साईडला थायमिनचा कॉम्प्लिमेंटरी बेस कुठला असणार आहे ऍडेनिन याच्यात कुठला बॉन्ड डबल बॉन्डिंग असते डबल हायड्रोजन बॉन्डिंग असते तर इथं बघा सायटोसिन असेल तर इथं कोण येणार ग्वानिन येणार ना ट्रिपल बॉन्ड असणार बरोबर आहे अशा तुम्ही हे स्टँड तुम्ही लिहित जा लक्षात घ्या अशा आणि इथं समजा इकडे आता तुम्ही ग्वानिन लिहिलं असेल तर ह्या साईडला काय असणार आहे सायटोसिन इकडे जर ऍडेनिन लिहिलं असेल तर त्या साईडला डबल बॉन्डिंग इकडे थायमिन असणार असं तुम्ही हे लिहित जाणार असं का असं हे बॉन्डिंग असतं की वॅटसन आणि क्रिक मॉडेल मध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस आपले कुठले असतात ऍडेनिन थायमिन सायटोसिन ग्वानिन ऍडेनिन थायमिन मध्ये डबल बॉन्ड सायटोसिन थायमिन ग्वानिन मध्ये आपला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो युरॅसिल डीएनए मध्ये काय ऍब्सेंट असतो आरएनएचं सिंगल हेलिकल स्ट्रक्चर असतं डीएनएचं आपलं डबल हेलिकल स्ट्रक्चर प्रेझेंट असतं लक्षात येतं तुम्हाला आता कॉम्प्लिमेंटरी स्टँड जर तुम्हाला लिहा म्हटलं असेल एखादा क्वेश्चन तुम्हाला दिला असेल कॉम्प्लिमेंटरी स्टँड लिहा डीएनएचं कॉम्प्लिमेंटरी स्टँड लिहा म्हटलं असेल तर तुम्हाला दिलं जातं 5 प्राइम एसी जी टी एसी इकडं 3 प्राइम असं दिलं असतं तुम्हाला लक्षात आता कॉम्प्लिमेंटरी स्टँड कसं लिहिणार आहे एक स्टँड कसं लिहिणार आहे 5 प्राइम टू 3 प्राइम आणि दुसरं 3 प्राइम टू 5 प्राइम आता ओरिजिनल स्टँड तुम्हाला कसं दिलेलं आहे की ओरिजिनल असं दिलेलं असतं कॉम्प्लिमेंटरी स्टँड तुम्हाला लिहा म्हणलं असं कॉम्प्लिमेंटरी स्टँड हे कसं येणार मग ओरिजिनल स्टँड कसं आहे तुमचं ओरिजिनल स्टँड कसं आहे रे हे असं आहे ना 5 प्राइम आहे चल का ए सी जी टी ए सी आणि इकडे काय आहे तुमचं 3 प्राइम आहे आणि त्या साईडला काय आहे तुमचं 5 प्राइम आहे चल का 5 प्राइम एंड आहे आता मग ह्याचं ओरिजिनल स्टँड झालं कॉम्प्लिमेंटरी स्टँड कसं आहे ना सांगा कॉम्प्लिमेंटरी स्टँड मध्ये ह्याच्या उलट लिहिणार ना ओरिजिनल स्टँडच्या बरोबर आहे की नाही ओरिजिनल स्टँडच्या अपोजिट आपण लिहिणार कसं लिहिणार सांगा इकडे 5 प्राइम एंड आहे ना तर स्टार्ट कसं करणार 3 प्राइम एंड करणार ऍडेनिनच्या अपोजिट कोण असणार आहे ऍडेनिन आणि थायमिन इथं पण लिहिणार थायमिन लिहिणार सायटोसिन आणि ग्वानिन ग्वानिन आणि सायटोसिन थायमिन आणि काय ना ऍडेनिन ऍडेनिन आणि थायमिन सायटोसिन आणि ग्वानिन आणि इकडे एंड कुठे आहे ना 5 प्राइम असे कॉम्प्लिमेंटरी स्टँड आहे कसं ते समोर टॉपिक सगळा हा तर काय डाऊट आहे का ओके इथं हा आपला बायोमॉलिक्यूल टॉपिक कंप्लीट झाला ओके थँक्यू